तर हॅलो मित्रांनो, मी एक तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आलेलो आहे नवीन. तर त्याच्यात तुम्ही बघू शकताय की माझा बाबा किती मेहनत करतायत आणि नदीला आमच्या पाणी किती मोठं आलं आहे. तर पूर्ण वॉच करा ब्लॉग. आणि तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर हॅलो मित्रांनो, आज मी आलो आहे आमच्या पुलावरती. काल रात्रीच्या पाऊस भरपूर गेला, नदीला पाणी भरपूर गेला, त्यामुळं इकडे चालू फिरत तर आमच्या ब्रिजवर जाण्यासाठी रस्ताच पाहून गेलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा काय आम्ही बांधून काढलं होतं साधंसं, पण ते परत वाहून गेलं. पाणी खूप आलं होतं रात्री, तरी हे झाड वाचलं. तिकडनं पाणी येतं आणि इकडनं आले. आता पुढे कटारी आली इकडे धुवून. खूप पाणी आलं होतं रात्री. पुढं पाहून जाऊन तरी पण एक मोरी राहिली इथंच, तिने वाहून गेली. इतकं पाणी गेलं नदीला तरी जाऊ शकत नाही, हललेली नाही. तरी बघा किती उंच आहे. आता इतकं बांधून काढायला लागेल. किती उंच आहे ते, नाहीतर जाऊ शकत नाही पलीकडे. कसं जाणार? हे बघा, खूप पाणी गेलं इकडनं. हे आमची घरं आणि आमची नदी घराला लागून पाणी जातोय. हिंदी नदी जवळ आहे. इकडनं सर्व वाहून गेलं ना, म्हणून पप्पा इथं काहीतरी चढण्यासाठी जुगाड करतायत. हे बघा, काहीतरी शिडी बनवत आहेत, शिडी वर चढण्यासाठी. तिकडनं चढण्यासाठी शिडी बनवतात, कारण दुसरा काही करू शकत नाही. खूप खोल, म्हणजे पाणी सर्व वाहून गेलं इकडनं घेऊन. किती खाली बघा, आहे खोल बघा इथं, म्हणून शिडी बनवली त्यांनी चढण्यासाठी. उतरलो खालनं, बघा कसं दिसतंय ते. हे बघा, हे आमच्या पूल किती उंच आहे. इकडून वरती चढण्यासारखं नाही, माणसं चालणार कशी? उंच आहे ते. वंडे पूल आहे, वर चढून जा. सगळा उकळून घेतलाय. हा तुम्हाला मागं दाखवली होती ती की तिथं पप्पांनी एक सीडी लावली होती पुलावर चढण्यासाठी. ती पण आता एवढ्या मोठ्या पाण्यात परत वाहून गेली असणार नाही, गेली असेल ती आता वाहून. बघू शकता पाणी खूप मोठं आलं, किती मोठं लाटा मारतं. एकदम फुल एकदम नदीला पूर आलेला आणि खूप मोठं पाणी. किती मोठा पाण्याला पूर आलाय नदीला तो. ही आमच्या इथं बोरवेल पाडलेली आहे, नवीन पाडलेली, आणि तिच्या इतकं पाणी बघा किती मोठं जातं. इकडे एक घर आहे साईडला दाखवतो. आणि इथं बघा पाणी किती मोठं झालंय, खूप मोठं पाणी. आणि हे साईडचं घर आहे इथं, तर बघा खतरनाक भरून. तेव्हा कुठे गेले तेवढी मोठी रिस्क घेऊन? काहीतरी दिसलंय तिथं, ते बघण्यासाठी गेले. तिथं काहीतरी दिसते. पाऊस मोठा आणि पूर मोठा गेला, कोण वाहून पण येऊ शकतो, म्हणून बघण्यासाठी गेलेत. काय अडकलंय तिथं, ते बघण्यासाठी गेलेत. ते बघा. तर तिथे जाऊन बघितलं काय आहे, तर ते हेल्मेट होतं, डोक्याचं हेल्मेट. ते हेल्मेट होतं फुटलेलं. आम्हाला वाटलं काही दुसरं असणार, म्हणून बघायला गेलं होतं, आणि ते हेल्मेट निघालं. पाय इतकं गडूल पाणी जात असताना तरी पण बोरिंगमध्ये एकदम निवल पाणी आहे. थोडं पण त्याच्यात खराब नाही पाणी. तेव्हा कसं पाणी येतं एकदम निवळ. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.